तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि आपल्या चॅनलचा आलेला आहे ईबुक जे आपल्याला येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारा ईबुक असेल। त्यामध्ये एवढे महत्त्वाचे जीके क्वेश्चन्स असतील जे की आपण इतर कुठेही नाही पाहिलेले असतील, एवढ्या डिटेलमध्ये असतील आणि त्यामुळे इच्छुक असाल ते ईबुक घेण्यामध्ये लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। आणि तसेच तुम्ही चॅनलवर पहिली वेळेस असेल तर सबस्क्राइब जरूरच करून घ्यायचं आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, भारताच्या मूळ राष्ट्रगीताला एकूण किती कडवे आहेत? भारताच्या मूळ राष्ट्रगीताला एकूण किती कडव्यांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। भारताच्या मूळ राष्ट्रगीताला जे आहे मित्रांनो एकूण 5 कडव्यांचा समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेले आहे? भारताचे राष्ट्रगीत हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींद्वारा लिहिण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। रवींद्रनाथ टागोर यांच्याद्वारा भारताचे राष्ट्रगीत हे लिहिण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वप्रथम परिवार नियोजन चळवळ कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेली होती? महाराष्ट्रात प्रथम परिवार नियोजन चळवळ ही कोणत्या व्यक्तीद्वारा सुरू करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। रघुनाथ कर्वे यांच्याद्वारा महाराष्ट्रामध्ये प्रथम परिवार नियोजन चळवळ ही सुरू झालेली होती। पुढचा प्रश्न, चांदोली अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? चांदोली अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। चांदोली अभयारण्याचे आहे महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, 1873 मध्ये खालीलपैकी कोणत्या एका समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। 1873 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे 1873 मध्ये झालेली आहे। पुढचा प्रश्न, सफरचंदामध्ये प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो ते सांगायचं आहे मित्रांनो। सफरचंदामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। जीवनसत्व क या जीवनसत्वाचा जो समावेश आहे सफरचंदामध्ये प्रामुख्याने झालेला असतो। पुढचा प्रश्न, या ठिकाणी सिमशाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची प्रसिद्ध उपनदी आहे ते सांगायचं आहे। सिमशाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। कावेरी नदीची सिमशाही एक प्रसिद्ध उपनदी बनलेली आहे। पुढचा प्रश्न, हेमवती नदी खालीलपैकी कोणत्या नदीची प्रसिद्ध उपनदी आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। हेमवती ही प्रसिद्ध नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। कावेरी नदीची हेमवती नदी ही एक प्रसिद्ध उपनदी बनलेली आहे। पुढचा प्रश्न, सतीप्रथा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या काळामध्ये बंद झालेली होती ते सांगायचं आहे। सतीप्रथा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या काळामध्ये बंद झालेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। विल्यम बेंटिंग यांच्या काळामध्ये सतीप्रथा ही एक बंद झालेली होती। पुढचा प्रश्न, कोणत्या वृत्तपत्राने सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावलेली होती ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणत्या एका वृत्तपत्राने सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। इंदुप्रकाश या वृत्तपत्राने सामाजिक सुधारणेच्या बाबतीमध्ये मोलाची कामगिरी बजावलेली होती। पुढचा प्रश्न, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते ते सांगायचं आहे। विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। इंदुप्रकाश हे जे वृत्तपत्र आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेले होते। पुढचा प्रश्न, हरिजन हा शब्द खालीलपैकी कोणत्या व्यक्तींशी संबंधित आहे? हरिजन हा शब्द खालीलपैकी कोणत्या व्यक्तींशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। महात्मा गांधी यांच्याशी हरिजन हा संबंधित एक शब्द बनलेला आहे। पुढचा प्रश्न, ममदापूर संवर्धन क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ममदापूर संवर्धन क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। ममदापूर संवर्धन क्षेत्र जे आहे महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे मित्रांनो। ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरात झालेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। लंडन या शहरामध्ये जे आहे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न, भारताची भूसीमा एकूण किती इतर देशांना भिडलेली आहे ते सांगायचं आहे। भारताची भूसीमा ही खालीलपैकी एकूण किती देशांना भिडलेली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील। भारताची भूसीमा जी आहे एकूण 7 देशांना भिडलेली आहे। पुढचा प्रश्न, सार्जंट कमिशन ही समिती खालीलपैकी कोणी नेमलेली होती ते सांगायचं आहे। सार्जंट समिती कमिशन खालीलपैकी कोणत्या समितीने नेमलेली
कोणी नेमलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, इंग्रजांनी जे आहे सार्जंट कमिशन ही एक समिती नेमलेली होती. पुढचा प्रश्न, सार्जंट कमिशन ही समिती इंग्रजांनी कशाविषयी नेमलेली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. सार्जंट कमिशन इंग्रजांनी खालीलपैकी कशाविषयी नेमलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे, शिक्षणाविषयी जे आहे इंग्रजांनी सार्जंट कमिशन ही एक प्रसिद्ध समिती नेमलेली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी ध्यानचंद पुरस्काराची पूर्वी रक्कम किती लाख रुपये होती ते सांगायचं आहे. ध्यानचंद पुरस्काराची पूर्वीची रक्कम ही एकूण किती लाख रुपये होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 5 लाख एवढी जे आहे ध्यानचंद पुरस्काराची पूर्वीची रक्कम ठेवण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, ध्यानचंद पुरस्काराची सध्याची रक्कम एकूण किती लाख रुपये करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे. ध्यानचंद पुरस्काराची सध्याची रक्कम ही एकूण किती लाख रुपये करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, 10 लाख एवढी जे आहे ध्यानचंद पुरस्काराची सध्याची रक्कम ठेवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, ध्यानचंद पुरस्काराची 10 लाख एवढी रक्कम कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? ध्यानचंद पुरस्काराची 10 लाख एवढी जी रक्कम आहे ती कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, 2020 या वर्षापासून जे आहे ध्यानचंद पुरस्काराची रक्कम 10 लाख एवढी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रथम राष्ट्रध्वज कोणत्या भारतीय नेत्यांनी फडकवला होता ते सांगायचं आहे. सर्वप्रथम राष्ट्रध्वज हा खालीलपैकी कोणत्या नेत्याद्वारा फडकवण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पंडित नेहरू यांच्याद्वारा सर्वप्रथम राष्ट्रध्वज हा एक फडकवण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, या ठिकाणी मानवाच्या शरीरातील पियुषिका ग्रंथी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखल्या जात असतात? मानवी शरीरातील पियुषिका ग्रंथी ह्या दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखल्या जात असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, मानवाच्या शरीरातील पियुषिका जे ग्रंथी आहेत ते मास्टर ग्रंथी या दुसऱ्या नावाने देखील एक ओळखल्या जात असतात. पुढचा प्रश्न, पियुषिका ग्रंथी मानवाच्या शरीरातील कोणत्या भागात असतात ते सांगायचं आहे. पियुषिका ग्रंथी मानवी शरीरातील कोणत्या भागामध्ये समाविष्ट असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, मानवी शरीरातील मेंदू या अवयवामध्ये पियुषिका ग्रंथी समाविष्ट झालेल्या असतात. पुढचा प्रश्न, या ठिकाणी जीवाश्म इंधन या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जात असते? जीवाश्म इंधन या नावाने खालीलपैकी कशाला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील, कोळशाला जे आहे जीवाश्म इंधन या नावाने देखील ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, पाल आपली शेपूट कोणत्या परिस्थितीमध्ये सोडून किंवा कापून टाकत असते? पाल आपली शेपूट ही कोणत्या परिस्थितीमध्ये तोडून टाकत असते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील, धोक्याच्या परिस्थितीमध्ये पाल जी आहे आपली शेपूट स्वतःच तोडून टाकत असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी द्विराष्ट्र सिद्धांत खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मांडला होता ते सांगायचं आहे. द्विराष्ट्र सिद्धांत हा खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तींद्वारा मांडण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, बॅरिस्टर जिना यांच्याद्वारा द्विराष्ट्र सिद्धांत हा एक मांडण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, बाबू गेनूचे आत्मबलिदान खालीलपैकी कोणत्या लढ्याच्या दरम्यान घडून आलेले होते ते सांगायचं आहे. बाबू गेनूचे आत्मबलिदान हे कोणत्या लढ्याच्या वेळी घडून आलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, सविनय कायदेभंग या चळवळीच्या दरम्यानचे आहे बाबू गेनूचे आत्मबलिदान घडून आलेले होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शाहू महाराज यांच्यावर टीका करणारा अग्रलेख कोणी प्रकाशित केला होता ते सांगायचं आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्यावर टीका करणारा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राद्वारा प्रकाशित करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, केसरी या वृत्तपत्राद्वारा जे आहे छत्रपती शाहू महाराज यांच्यावर टीका करणारा अग्रलेख प्रकाशित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, या ठिकाणी वेदोक्ताचे खूळ हा अग्रलेखामध्ये कोणत्या समाजसुधारकावर टीका करण्यात आलेली होती? वेदोक्ताचे खूळ या अग्रलेखामध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकावर टीका करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, शाहू महाराज यांच्यावर जे आहे वेदोक्ताचे खूळ अग्रलेखामध्ये टीका करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, कोणाला भेटण्यासाठी आचार्य विनोबा भावे हे दिल्लीस चालत गेलेले होते ते सांगायचं आहे. कोणाला भेटण्यास आचार्य विनोबा भावे हे दिल्लीस चालत गेलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पंडित नेहरू यांना भेट देण्यासाठी आचार्य विनोबा भावे दिल्लीला चालत गेलेले होते. पुढचा प्रश्न, कोणकोणत्या राज्यांमध्ये विनोबा भावे यांनी ग्रामदानाच्या आंदोलनासाठी पदयात्रा केलेली होती? कोणकोणत्या राज्यामध्ये विनोबा भावे यांनी ग्रामदानाच्या आंदोलनासाठी पदयात्रा केलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, तामिळनाडू आणि कर्नाटक तसेच केरळ या सर्व राज्यांमध्ये या ठिकाणी आचार्य विनोबा भावे यांनी पदयात्रा केलेली होती. पुढचा प्रश्न,
कोणकोणत्या राज्यांमध्ये विनोबा भावे यांनी ग्रामदानाच्या आंदोलनासाठी पदयात्रा केलेली होती? कोणकोणत्या राज्यांमध्ये विनोबा भावे यांनी ग्रामदानाच्या आंदोलनासाठी पदयात्रा केलेली होती? आणि हा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या सर्व राज्यांमध्ये ग्रामदानाच्या आंदोलनासाठी विनोबा भावे यांनी पदयात्रा केलेली होती. पुढचा प्रश्न, विनोबा भावे यांनी किती वर्षांमध्ये सर्व राज्यांमध्ये पदयात्रा केलेली होती? विनोबा भावे यांनी एकूण किती वर्षांमध्ये सर्व राज्यांमध्ये पदयात्रा केलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. एकूण 14 वर्षांमध्ये विनोबा भावे यांनी सर्व राज्यांमध्ये पदयात्रा केलेली होती. पुढचा प्रश्न, विनोबा भावे यांनी वयाच्या कितव्या वर्षापासून पदयात्रेस सुरुवात केलेली होती? विनोबा भावे यांनी वयाच्या कितव्या वर्षापासून पदयात्रा करण्यास सुरुवात केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. वयाच्या 55व्या वर्षापासून पदयात्रा विनोबा भावे यांनी सुरुवात केलेली होती. पुढचा प्रश्न, विनोबा भावे 14 वर्षामध्ये किती किलोमीटर पायी चालत गेलेले होते ते सांगायचं आहे मित्रांनो. विनोबा भावे हे एकूण 14 वर्षामध्ये किती किलोमीटर पायी चालत गेलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. एकूण 40,000 किलोमीटर जे आहे विनोबा भावे 14 वर्षांमध्ये पायी चालत गेलेले होते. महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, बल्लारपूर कोळसा क्षेत्र कोणत्या नदीच्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे? बल्लारपूर कोळसा क्षेत्र हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वर्धा नदीच्या ठिकाणी बल्लारपूर कोळसा क्षेत्र हे स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, रेणुकादेवी संस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. रेणुकादेवी संस्थान हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. माहूर तालुक्यामध्ये रेणुकादेवी संस्थान हे स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील पंजाब या राज्यामध्ये मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले विवर तलाव हे खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले सर्वात मोठे तलाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य राहील. लोणार हे जे तलाव आहे ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले एकमेव तलाव बनलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी शालिमार हे खालीलपैकी कोणत्या सरोवराच्या काठावर स्थित आहे? शालिमार हे खालीलपैकी कोणत्या सरोवराच्या काठावर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दल सरोवराच्या काठावर जे आहे शालिमार हे स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, चोलामू हे प्रसिद्ध सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? चोलामू हे प्रसिद्ध सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सिक्कीम या राज्यामध्ये चोलामू हे प्रसिद्ध सरोवर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, सांबर सरोवर खालीलपैकी कोणत्या पाण्याचे सर्वोच्च सरोवर आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. सांबर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या पाण्याचे सर्वोच्च शिखर आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. खाऱ्या पाण्याचे सांबर हे सर्वोच्च सरोवर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे? भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. इंदिरा तलाव जो आहे भारतातील सर्वात मोठा असलेला एक कृत्रिम तलाव बनलेला आहे. पुढचा प्रश्न, गोविंद सागर तलाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. गोविंद सागर तलाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये गोविंद तलाव हे स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, पुलकित तलाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. पुलकित तलाव हा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य राहील. भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पुलकित हा तलाव स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, हँगिंग गार्डन महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? हँगिंग गार्डन महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये हँगिंग गार्डन हे स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, अयोध्या हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. अयोध्या हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शरयू नदीकाठी अयोध्या हे प्रसिद्ध शहर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न,
ताराबाई शिंदे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होत्या ते सांगायचं आहे. ताराबाई शिंदे ह्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होत्या? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील ताराबाई शिंदे ह्या एक महिला व्यक्ती बनलेल्या होत्या. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलेलीच आहे. आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.